नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गद्य विभागातील वेगवस्ता हा घटक अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. लेखकांचा जन्म आहे 1927चा आणि मृत्यू आहे 2010चा. वेगवस्ता या पाठाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी आत्मसात करणार आहोत. तसेच आपण सर्वसामान्यपणे सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना काही गोष्टींचं भान आपल्याला राहत नाही, तर ते भान कशा पद्धतीनं ठेवायला पाहिजे हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, थोडक्यात हा पाठ जो आहे, वेगवस्ता हा जो पाठ आहे तो वैचारिक लेवलचा आहे. विचाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पाठ वाटतो. अतिवेगाच्या आहारी जाण्याचा माणसाच्या प्रवृत्तीवर लेखकाने एक प्रकारची टीका केलेली आहे. आपल्याला माहीतच आहे, आपण आज बघतो की सर्वसामान्य माणसांच्याकडे सुद्धा, सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या माणसांच्याकडे सुद्धा छोटी छोटी वाहनं आहेत. छोट्यापासून मोठ्या वाहनांपर्यंत प्रत्येकाच्या दारामध्ये आज आपल्याला वाहने पाहायला मिळतात. आणि याचा अतिवेग जो आहे, त्या अतिवेगाच्या आहारी जाण्याची माणसाची प्रवृत्ती जी आहे त्याच्यावरती टीका करण्याचं काम या पाठातून लेखकांनी केलेलं आहे. तसंच तंत्रज्ञानाने माणसाला अनेक साधनं उपलब्ध करून दिली. या साधनापैकी वाहन हे एक अतिशय महत्त्वपूर्ण साधन आहे. म्हणजे आपल्या माणसाची आजची गरज आहे. आपल्याला पटकन कामं होण्यासाठी, वेळेत पोचण्यासाठी या वाहनांची गरज लागते. यानंतर काय तर आपले बऱ्यापैकी वाहनांच्यामुळे वेळ वाचतो, कष्ट वाचते. माणसाच्या प्रगतीचा एक फार मोठा वाटा जो म्हणतो आपण, तो वाहनांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. वाहन म्हणजे एक माणसाची तंत्रज्ञानातील अतिशय महत्त्वाची प्रगती आहे. तसेच वाहन म्हणजे प्रगती, आणि म्हणूनच आपल्याजवळ वाहन असणे, कारण वाहन असणं म्हणजे प्रगती असं माणसाला आज वाटू लागलेलं आहे. आणि म्हणून आपल्याजवळ वाहन असणे, एखादं तरी वाहन असलं पाहिजे. आणि हे वाहन आपल्याजवळ असणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण प्रत्येक व्यक्ती मानायला लागलेला आहे. आणि बऱ्याच अंशी हा एक भ्रम जो आहे, गैरसमज जो आहे, लोकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी वाटत असतं की आपल्याकडे गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, 2 व्हीलर पाहिजे, मोठं काहीतरी वाहन पाहिजे. म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून आपण आज त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे काहीतरी एक वाहन असलंच पाहिजे. आणि याच माध्यमातून माणूस जो आहे तो अतिवेगाच्या आहारी गेलेला दिसून येतो. आणि अतिवेगामुळं काय होतं तर वाहनाला माणसंही जखडून राहिलेले आहेत. म्हणजे आज वाहनाशिवाय कुठलंच काम आपलं साध्य होत नाही असं प्रत्येक व्यक्तीला वाटू लागलेलं आहे. तसंच अजून या पाठातून शिकायचं म्हटलं तर शरीराच्या ज्या नैसर्गिक हालचाली आहेत त्याच्यामध्ये ह्या वाहनांच्यामुळे अडथळे निर्माण झालेले आहेत. नैसर्गिक जी लय आहे ती आजकाल बिघडताना जाणवते. आरोग्याची हानीसुद्धा तितक्याच प्रमाणात होते, कारण पूर्वीच्या लोकांना वाहनांची सोय नव्हती आणि वाहनं नसल्यामुळे त्यांचं चालणं व्हायचं. चालणं होत असल्यामुळं आपल्याला वेळ लागतो पोहोचण्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी वेळ लागतो. त्यासाठी वेळेवर निघणं ही जी गोष्ट आहे, ही जबाबदारीची जाणीव आहे पूर्वीच्या लोकांना असायची. आणि चालत जाण्यामुळं त्यांचा एक प्रकारचा व्यायाम व्हायचा आणि शरीराची, आपली तब्येत जी आहे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण असायचं. आणि ह्या वाहनांच्यामुळे आजकाल आपल्या तब्येतीमध्ये सुद्धा बिघाड आलेला जाणवतो. म्हणजे ह्या अशा आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला ह्या पाठामधून अभ्यासायच्या आहेत. आपण सर्वप्रथम पाठाचा परिचय अभ्यासणार आहोत. बघा, सगळ्यांच्याकडे पुस्तक असतील, पुस्तक समोर ठेवून फक्त ऐकण्याचं काम करायचं आहे. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक म्हणून ह्या लेखकांना ओळखलं जातं, शिवाजीराव भोसले यांना. देशात आणि विदेशात अनेक विषयावर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे व्याख्याने दिलेले हे लेखक आहेत. सलग 28 वर्षे त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. कथा वक्तृत्वाची जागर, खंड 1 आणि 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा,
मानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. म्हणजे साहित्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ठसा त्यांचा पाहायला मिळतो. तसेच अनेक विविध मार्गांनी त्यांनी आपला नावलौकिक वाढवलेला पाहायला मिळतो. असे हे नामवंत लेखक जे आहेत शिवाजीराव भोसले यांचा हा पाठ जो आहे तो सुद्धा वैचारिक लेवलचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. या वैचारिक पाठामध्ये लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात. हे जरी खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचे लेखकाला वैषम्य वाटते म्हणजे खेद वाटतो. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहने माणसावर स्वार होतात, अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून सांगण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे आणि तोच आपण पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, मी सुरुवातीला सांगितलं की या पाठामध्ये काय आहे, वाहन हे गरज म्हणून आपण कितपत पाहतो आणि प्रतिष्ठा म्हणून कितपत पाहतो. गरज म्हणून पाहणं ठीक आहे, लेखक पण मान्य करतात, पण प्रतिष्ठा म्हणून जेव्हा पाहायला लागतो तेव्हा वाहनं आपल्यावरती स्वार होतात, म्हणजे वाहनांचं आपल्यावरती वर्चस्व निर्माण होतं आणि त्यामुळे काय होतं, आपलं स्वत्व म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि त्याचबरोबर स्वास्थ्य, आपली तब्येत याच्यावरती वाहनांचा ताबा पूर्णपणे आलेला असतो. म्हणजे दोन्ही गोष्टी लेखकांनी अतिशय सुंदरपणे एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. गरज म्हणून वाहन वापरणं बरोबर आहे ठीक आहे, पण प्रतिष्ठा म्हणून जेव्हा आपण त्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा त्या गोष्टीचा आपल्यावरतीच वर्चस्व किंवा ताबा राहत असतो. हे अतिशय सुंदरपणे त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. बघा, सुरुवात करते पाठाला. एकाच व्हिडिओमध्ये पाठ होईल असं मला वाटत नाही, तरी आपण पार्ट वाईज 2 ते 3 पार्टमध्ये आपण हा पाठ आपण संपवणार आहोत. सुरुवात करते. मी गृहीत धरते की प्रत्येकांच्याकडे समोर पुस्तकं असावीत, कारण व्हिडिओमध्ये टोटल लाईन दिसत नाही आहेत. तर आपल्यासमोर पुस्तक असेल आणि माझा आवाज जर कानावरती पडत असेल तर तो लाईन टू लाईन आपण ह्याच्यावरती लक्ष देऊ शकतो. बघा, मी सुरुवातीला वाचन करते. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. बघा काय म्हटलेलं आहे, वेग हे गतीचे एक रूप आहे. म्हणजे गती केव्हा येते, जर त्या गोष्टीला वेग असेल तर. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. म्हणजे स्थिती आहे त्या स्थितीपासून पुढे जाणं म्हणजे गती घेणं. पण गती कशी असते, वेगाचं स्वरूप असतं तिला. थांबणे, चालणे, धावणे असं हे जीवनचक्र जे आहे ते मानवाचं आहे. काही ठिकाणी थांबावं लागतं, काही ठिकाणी चालावं लागतं, काही ठिकाणी पळावं सुद्धा लागतं. म्हणजे परिस्थितीनुसार माणसाला आपली हालचाल करावी लागते आणि हे एक माणसाचं जीवनचक्र बनून राहिलेलं आहे. आपल्या विचारांची ही गती कशी असते, जिला आपण प्रगती म्हणतो. विचार कसे असतात, आपल्याला प्रगती करायची असते त्या दृष्टीने विचार असतात. मग ही विचारांची दिशा कशी असली पाहिजे, योग्य दिशेने असली पाहिजे.
जर हेच विचार दिशाहीन झाले तर ती गती होत नाही, तर ती अधोगती होते. आणि विचारांची दिशा ही प्रगतीच्या दृष्टीने असेल तर निश्चितपणे आपली प्रगती होताना दिसते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणून अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. अगतिक म्हणजे निरुपायी, म्हणजे पूर्णपणे त्याच्यासमोर हात टेकतात. का? तर आज काय झालेलं आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरी वाहनं झालेली आहेत. आणि एखाद्या वेळेस जर वाहनामध्ये प्रॉब्लेम आला तर आपल्याला आपलं काम करणंसुद्धा शक्य होत नाही. म्हणजे काय होतं, वाहनांचा आपल्यावरती पूर्णपणे ताबा आलेला असतो. म्हणून गतिपायी अगतिक होतात, म्हणजे निरुपायी माणसंही होत असतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नाहीत. बघा, अवखळ वाहने म्हटलं, अवखळ म्हणजे थोडक्यात वाहनांना सुद्धा खोडकर असं नाव दिलं आहे आणि खोडकरच असतात. आपला जेव्हा कंट्रोल असतो वाहनावरती तेव्हा वाहन नीट चालत असतं, पण कंट्रोल सुटला की वाहनांचा कंट्रोल आपल्यावरती येत असतो आणि तो कंट्रोल व्यवस्थित नसतो. म्हणजे दिशाहीन आणि दिशेने चालणं, प्रगती आणि अधोगती ही दोन लक्षणे यांनी सांगितलेली आहेत आणि वाहनांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण उदाहरण दिलेलं आहे. पुढे बघा. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. म्हणजे दशदिशांना म्हणजे काय, तर विविधांगी. आपल्याला आज एक काम तर थोड्या वेळाने वेगळंच काम असतं, अजून थोड्या वेळाने वेगळ्याच ठिकाणी जायचं असतं. असं वेगवेगळ्या ठिकाणी आपली कामं असतात. आपल्या भरपूर काही कामांची गरज असते आणि त्या ठिकाणी आपल्याला वेळेवर पोचायचं असतं. आणि ही कामं जी असतात ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर व्हायची असतात, करायची असतात. त्यासाठी आपल्याला वेळ कमी असतो आणि ती कामे गतीने करायची असतात आणि त्यामुळे आपल्याला वाहनांची गरज असते. आणि म्हणून माणूस हा नेहमी वाहनांवरती आरूढ होताना दिसतो. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती हे एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. बघा, अक्षम्य म्हणजे कधीही क्षमा न करता येणारा असा हा आवेग. म्हणजे काय आहे, आपली 17 कामं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे, त्यासाठी वाहनांची गरज असणार आहे, ठीक आहे. पण अनावश्यक तेथे आपल्याला गरज नसताना काही थोड्या अंतरावर जरी आपल्याला जायचं असेल तर आज आपण गाडीचा वापर करतो आणि ही अनावश्यकता टाळता आली पाहिजे. नाहीतर आज आपण काय करतोय, थोडंसं हातावरच्या अंतरावर सुद्धा आपण गाडी घेतो आणि तिथंपर्यंत गाडीवरती जात असतो गरज नसताना. आणि हा कसा वेग आहे, आवेग म्हटले लेखकांनी. आवेग म्हणजे वेगाला कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. आणि हा एक प्रकारचा गुण आहे आपल्या स्वतःच्या दृष्टीनेही आणि समाजाच्या दृष्टीनेही. आणि हा क्षमा न करता येण्यासारखा गुन्हा आहे. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात.
भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते, वेगात एक बेहोशी असते. बघा काय सांगितलं लेखकांनी. जाता जाता आपल्या भारताची तुलना अमेरिकेशी केली. ते काय म्हणतात तर अमेरिकेसारख्या देशामध्ये वाहनांची गरज आहे. का गरज आहे तर त्यांच्या सगळ्या सोयी ज्या असतात त्या लांब लांब असतात. एकतर लोकसंख्या कमी आहे, घरे असतील, कार्यालय असतील किंवा बाजारपेठा असतील, ह्या लांब लांब 100 मैलाच्या अंतरावर तरी कमीत कमी असतात. जवळच्या जवळ असे कुठलीही साधनं मिळत नाहीत, म्हणून त्यांना गरज असते. आणि तिथे मेन म्हणजे रस्ता रुंद असतो, सरळ असतो, कुठल्याही प्रकारचं विघ्न त्या रस्त्यामध्ये येत नाही. आणि रस्ते सगळ्यात महत्त्वाचं एकमार्गी असतात. येणाऱ्यांसाठी एक रस्ता असतो, जाणाऱ्यांसाठी एक रस्ता असतो. आणि म्हणून अशा ठिकाणी वाहनांची गरज असते. जिथे लांब सोयी आहेत, लांब जावं लागतं, अशासाठी वाहनांची सोय असते. पण आपल्या देशात या उलट चित्र असल्यामुळं परिस्थिती ही भयंकर पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती जी आहे ती जाचदायक ठरते. मेन म्हणजे असह्य होऊन जातं, सर्वसामान्य माणसाला जगायला असह्य होऊन जातं. आणि वेगामुळे माणसं ही बेभान होतात. भान हरपलं म्हणजे माणसामधली अस्वस्थता पूर्णपणे वाढत जाते. आणि वेग हा बेहोशी निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज साधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांची धावणे थांबते. म्हणजे काय सांगितलं आहे तर बस असेल, रेल्वे असेल, ह्या गाड्या एक ट्रॅक धरून चालत असतात. आणि या गाड्यांचं कसं असतं, माणसं त्याच्यामध्ये चढून बसली एकदा की स्थिर होतात, शांतपणे बसू शकतात. आणि मुंबईसारखा विस्तीर्ण नगर कसं आहे, गाड्यांनी म्हणजे पूर्णपणे गाड्यांनी ट्रॅफिकनी भरलेलं असतं. आणि तिथे रुळावरून गाड्या चालतात, त्यात असं इकडं तिकडं होणं, भरकटणं होत नाही. गाडीत चढलं म्हणजे एक निवांतपणा, स्थिरपणा माणसाला लाभत असतो. मग खरी अडचण काय असते तर खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. अगदी बरोबर आहे. लेखकांना काय सांगायचं आहे बघा. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते. आणि मग तो घालविण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. बघा हा प्रश्न आपल्याला अभिव्यक्तीसाठी, स्वमतासाठी विचारला जाऊ शकतो. काय म्हणायचं लेखकांना, अडचण कधी येते, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची खरी अडचण असते. त्यांचा वेग जर मर्यादित असेल तर ती साधनं म्हणून आपल्याला उपयोगी पडत असतात. कारण 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, आपण लिमिटेड वेग ठेवला तर आपला वेळही वाचतो आणि श्रमही वाचतात. पण काय होतं, अनेकदा काय होतं, आपण ओहापोह करतो. माझ्याकडे 2 व्हीलर आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझी गाडी किती पळते, मला किती चालवता येते, मला ड्रायव्हिंग कसं जमतं, मी कशाप्रकारे गाडी चालवू शकतो, हा जो इगो असतो की नाही मनातला, तो कुठंतरी आपला या गाडीच्या नियंत्रणावरती आवेगाचं काम करत असतो आणि कुठंतरी वेग वाढत जातो. मग त्याच्यामुळे काय होतं तर अनेकदा असं घडतं की आपल्याला काहीच काम नसतं. मग चला गाडीवरून फेरफटका मारूया. मग फेरफटका मारण्यासाठी गाडी घ्यायची. मग गाडी कशीही भरधाव चालवायची, त्याला कोणतंही कंट्रोल नसतं, लिमिट नसतं, कितीच्या स्पीडवर आपण पळतो आहे याचं भान नसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मोठमोठ्या अपघातासारखी आपण रोज वर्तमानपत्रातून, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण अनेक घटना ऐकत असतो. याची कारणं म्हणजे हीच असतात. काय होतं तर ह्या वाहनांच्या वरती माणसाचं कंट्रोल होता होता
कधी त्या वाहनांचं माणसांवरती कंट्रोल होतं हेच सांगता येत नाही. आणि माणसं जी असतात ती वाहनांवरती स्वार होण्याऐवजी ती वाहनच माणसांवरती स्वार होतात. कारण हे वाहनांचं कंट्रोल जे असतं ते पूर्णपणे माणसाच्या हातून सुटलेलं असतं. कारण हा जो बिघाड आहे तो माणसानेच निर्माण केलेला असतो. आणि कधी माणसांच्यावरती ही वाहनं स्वार होतात हेही कळत नाही. कारण गरज नसताना आपण जेव्हा ह्या वाहनांचा वापर करतो तेव्हा उगीचच आपण भरकटत असतो. वाहनांचं स्पीड आपल्या लक्षात येत नसतं आणि कधी आपण कुठल्या दुर्घटनेला बळी पडतो हेही सांगता येत नाही. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की आरंभी माणसे वाहनावरती स्वार होतात, मग मात्र वाहने माणसांवर स्वार होतात. स्वार झाल्याशिवाय राहत नाहीत. बघा पुढे, कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लावावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडविण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? म्हणजे लेखकांना काय म्हणायचं आहे तर माणसं काय करतायत की आपली प्रतिष्ठा, एक समाजामधलं स्टेटस जे आपण म्हणतो ते आपल्याला फार मोठं वाटतं. आपल्याकडे वाहन आहे, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल तर आपल्याला खूप मोठं वाटतं. आणि हा मोठेपणा दाखवण्यासाठी आपण सहजपणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतो. एखाद्याला वाटतं, एखाद्या नवऱ्याला वाटते की चला आपण आपल्या बायकोला फिरवून आणू. फिरवून आणण्यासाठी ते असेच रोड का निवडतात? गर्दी असलेले, ट्रॅफिक असलेले. उदाहरणार्थ लेखकांनी सांगितले की लक्ष्मी रोड असेल, महात्मा गांधी मार्ग असेल किंवा जंगली महाराज रस्ता, असेच रोड का आपण निवडतो? खरंच तुम्हाला गाडीवरती फिरायचं आहे तर तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी का जात नाही? एखाद्या मंदिर पाहण्यासाठी का जाऊ शकत नाही? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते हे निवांत असतात, मोकळे असतात. त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत सुंदरपणे प्रवास करू शकता. मग अशा ठिकाणी तुम्ही का जात नाही? तर आपल्याला आपल्या ऐश्वर्याचं, आपल्या श्रीमंतीचं, आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन घडवायचं असतं, इतरांना दाखवून द्यायचं असतं. म्हणजे आपल्याकडे वाहनं कशी आहेत याची प्रतिष्ठा आज लोकांना महत्त्वाची वाटते. पण याचमध्ये लोक आपले मानसिक समाधान मात्र हरवून जाताना दिसत आहेत. पुढे बघा, वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालवायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. हे अगदी बरोबर आहे. लेखकांनी अतिशय सुंदरपणे सांगितलेलं उदाहरण आहे. कारण आज आपण बघतो इकडे वाई, सातारा, फलटण, कराड याची उदाहरणं देण्याची गरजच नाही. आज आपण पाहतो, आपण राहतो तिथे सुद्धा, आपण छोट्याशा गावात जरी राहत असलो, छोट्याशा शहरात जरी राहत असलो, तिथे सुद्धा काही फारशी परिस्थिती वेगळी नाही. मुलं तुमच्यासारखी मुलं जी असतात, कॉलेजला जाणारे असोत, 8वी 9वी 10वीची मुलं असोत, सहजपणे गाडी आहे दारात, चला किल्ली मिळाली, लावली किल्ली, स्टार्ट केली, चला निघालो. काही काम नसताना, गरज नसताना, गाडीची अजिबात गरज नाही तरीसुद्धा आपण सहजपणे एक चक्कर मारायची म्हणून गाडीचा वापर करत असतो. पण हे कितपत योग्य आहे?
गरज आहे का याची खऱ्या अर्थाने, का आपण उगीचच आहे म्हणून त्याचा वापर करतो व गैरवापर करतो, याचा विचारही आजकालची माणसं करत नाहीत. हे लेखकांना स्पष्टपणे सांगायचे आहे. थोड्या अंतरावर आपल्याला चालत जावं लागतं. खरंच तिथे जाणं येण्यासाठी गाडीचा वापर गरजेचा आहे का? आता इथं उदाहरण लेखकांनी दिलेलं आहे. वाई, सातारा, फलटण, कराड अशी जी गावं आहेत तिथे वाहनांची निकड खरंच आहे का? म्हणजे जवळजवळ सगळे मार्केट वगैरे असतील ते जवळजवळ आहेत. शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीची भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सुखानं जर येता जाता येत असेल, चालता येत असेल, चालत जाऊन परत येता येत असेल तर तिथे गाडीची खरंच गरज आहे का? का उगीचच गाडी आहे म्हणून चला चक्कर मारून यायची. म्हणून असे गाडीवर फिरणारे सुद्धा लोक भरपूर पाहायला मिळतात आणि यांच्यामुळे काय होतं, विनाकारण रस्त्यावरती गर्दी होते, ट्रॅफिक वाढत जातं आणि याच्याचमुळे अपघाताची संख्याही अनायसे वाढत जाताना दिसत असते. पुढे बघा. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते, गरजेचे असते. अगत्याचे म्हणजे गरजेचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? बघा, अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? म्हणजे काय कौतुक आहे का त्याचं? उगीचच कारण नसताना, वेळ असताना उगीचच भरधाव जर एखादी गाडी चालवत असेल तर त्याचं कौतुक करावं का? आहे का कौतुक करण्यासारखं? असं लेखकांना प्रश्न पडतो. तर ते पुढे काय म्हणतात बघा. वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. हे अगदी बरोबर आहे. लेखकांनी अगदी सार्थ उदाहरण दिलेलं आहे. कारण प्रत्येकाला आज पुढे जायची घाई आहे. काही जण रेस लावतात. ओळखीचा नसतो ना, पाळखीचा नसतो तो व्यक्ती रोडवरचा, पण त्याच्या पुढे जायचं असतं. प्रत्येकाला मागे टाकत टाकत जाण्याच्या नादामध्ये कधी अपघात होतो आणि कधी आयुष्याला मुकतो हे त्या व्यक्तीला कळतही नाही. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? म्हणजे लेखकांना काय म्हणायचं आहे? रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्रीच्या वेळी प्रवास करणारे जे असतात, जे ट्रॅव्हल्स वगैरे असतात, त्यांना रातराणी म्हटलं जातं. किंवा आपल्या महामंडळाच्या गाड्या वगैरे रात्रीच्या धावणाऱ्या असतात, वेगाने धावणाऱ्या असतात, नॉनस्टॉप गाड्या असतात, त्यांनाही रातराणी म्हटलं जातं. त्यांचे तिकीट रेट वगैरे सुद्धा जास्त असतात. तर अशा गाड्यातून प्रवास करणे, खूप वेगाने प्रवास करत अगदी घाईघाईने पार पाडावीत अशी एवढी महत्त्वाची कामे जी असतात ती प्रत्येक वेळी असतातच का? प्रत्येक वेळी हा प्रवास करायलाच हवा का? काही लोकांना सवय असते, पटकन वेळेच्या आत पोचतं म्हणून अशा वाहनांचा वापर करायचा, अशा वाहनांनी प्रवास करायचा. प्रत्येक वेळेला गरजेचं आहे का? शांतपणे निवांतपणे आपण प्रवास करू शकत असतो, पण असं न करता नेहमीच धावाधाव करायची. आपलं शरीर स्वास्थ्य जे असतं ते नेहमी त्याच्यामध्ये बिघाड आणायचा काही लोकांना सवय असते. वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त म्हणजे मन, मनाची व्यग्रता म्हणजे मन बेचैन होतं, अस्थिर होतं, चंचल होतं, अनेक विचार मनामध्ये येऊ लागतात. काय येऊ लागतात? तर वाहनांचा वेग हा अनिवार्य होतो, स्पीड वाढतं. स्पीड वाढेल तसं मनाची स्थिरताही कमी कमी होत जाते आणि वेगवेगळे विचार मनामध्ये येऊ लागतात आणि त्याच्यामुळं काय होतं? कॉन्सन्ट्रेट हे कमी होतं. आपलं जे ध्येय आहे, मार्ग आहे, त्याच्यावरून आपलं चित्त असेल किंवा मन असेल ते विचलित होऊ शकतं. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे
या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरुद्ध आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यताही नाकारता येत नसते. म्हणजे थोडक्यात लेखकांना काय सांगायचं आहे? याच्यामधून लेखकांना काय सांगायचं आहे तर विनाकारण आपण जेव्हा वाहनांचं स्पीड वाढवतो त्यामुळे काय होतं, शरीरामध्ये बिघाड होतात, स्पंदने विनाकारण वाढत जातात, शरीर विनाकारण वेगवेगळ्या प्रकारे हालचालीतून काय होतं, निकामी होऊ शकतं, मन अस्थिर होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, बसणे उठणे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा ताण येऊ लागतो. चढणे उतरणे चालणे वळणे वरखाली पाहणे या मुक्त हालचाली पूर्णपणे आपल्याला त्रास होऊ लागतो. म्हणजे शरीर पूर्णपणे आपलं बिघडत जातं. स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग हा नेहमी कमी असला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. उगीचच भावविवश होऊन वेगवश होता कामा नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच आपण अंत होण्याची शक्यता वाढते. म्हणजे अपघाताला कुठेतरी आपण बळी पडत असतो. म्हणून आपलं नेहमी वेगावरती नियंत्रण असलं पाहिजे आणि वेगावरती नियंत्रण ठेवून वाहनांवरती कंट्रोल ठेवता आलं पाहिजे आणि वाहनांवरती कंट्रोल ठेवून आपला वेग मर्यादित ठेवून आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोचता आलं पाहिजे. इतका आपला वेळेवरती वेगावरती ताबा हा असायला हवा, असं लेखकांनी मनापासून आपल्याला तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्णपणे पाठ समजला असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.